नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण 10 जणी या रत्नाकर मतकरी यांच्या कथासंग्रहातील इरावती सोमण ही कथा ऐकणार आहात. आम्ही नोकऱ्या करायला लागलो तो काळ आत्ताच्यापेक्षा खूपच वेगळा होता. आता मुली सर्रास नोकऱ्या करतात, अगदी पुरुषांच्या बरोबरीनं करतात. एवढं कशाला? कुठलं शिक्षण घेतलं की मुलीला पटकन नोकरी मिळेल याचा विचार मुलीचे आईबाप ती शाळेत असल्यापासून करून ठेवतात. पण तेव्हा असं नव्हतं. दुसरं महायुद्ध नुकतंच होऊन गेल्यानं नव्या नव्या अनंत गोष्टींकडे पाहायला लोकांचे डोळे उघडले होते. राजकारणी मंडळी नवनवे विचार सांगत होती. सगळ्या आघाड्यांवर स्वतंत्र व्हा असं चाललं होतं. बायकांनी पुरुषांच्या गुलामीत राहायचं, 2 वेळा पोट भरावं एवढ्यासाठी सकाळपासनं रात्रीपर्यंत राबायचं, न पुरुषांची मर्जी सांभाळायची. हे काय जीणं आहे? असे सवाल विचारवंत लोक सभा संमेलनातनं करायला लागले होते. त्यामुळे हुशार मुलींना साहजिकच असं वाटायला लागलं की घरात नुसतं चूल आणि मूल करीत बसायचं, त्यापेक्षा नोकरी करावी, दाखवून द्यावं की आपणही कुणीतरी आहोत. आणखी वाटायचं की नोकरीमुळे शाळा कॉलेज केलं त्याचाही उपयोग होतो, 4 चौघात मिसळता येतं, जरा चांगले चुंगले कपडे वापरून ऐटीत राहता येतं. मग का करू नये नोकरी? आता आम्ही नोकऱ्या करायला लागलो तेव्हा वातावरण काही फारसं निवळलेलं नव्हतं. आम्हाला नावं ठेवणारे, फिदी हसणारे, कुचाळक्या करणारे लोक होतेच. पुरुष माणसं सोडा, बायकाच काही कमी कुचकट बोलायच्या नाहीत. तुमचं काय बाई, तुमच्या हातात पैसे असतात, काय म्हणाल ते ऐकून घेतलं पाहिजे. इथपासनं ते तुम्ही नोकरीवाल्या, तुमचा संसाराला काय उपयोग इथपर्यंत. बघता बघता महागाई वाढली. पैसा काही केल्या पुरेना. एकानं कमवायचं आणि बाकीच्यांनी बसून खायचं, हे चालेनासं झालं. बापाला वाटायला लागलं वयात आलेल्या पोरीनं घराच्या मिळकतीला हातभार लावावा. नवऱ्याला वाटायला लागलं बायको मिळवती असली की कमाई दुप्पट होते. तेव्हा स्वातंत्र्यासाठी नव्हे पण घराची गरज म्हणूनही बायकांवर नोकऱ्या करायची पाळी आली. त्यातनं काही जुनी खोडं होती. ती म्हणायची, नोकरी करणं बायकांच्या जातीला वाईट. पुरुष माणसात मिसळायचं म्हणजे चारित्र्य चांगलं राहील याचा काय भरोसा. नोकरी करणाऱ्या मुलीचं स्थळ मग नाकारलं जायचं. आई बापही कधीकधी स्वार्थानं नोकरी करणाऱ्या मुलीला न उजवता तसेच ठेवायचे. जाहीर सभांमध्ये स्त्रियांनी नोकऱ्या कराव्यात की नाही यावर वादंग माजायचे. पण नंतर धूळ खाली बसली. हळूहळू लोकांना मुलींच्या नोकऱ्या पटल्या. अर्थात ते फारच हळूहळू. पटकन काही पटवून घेतील तर ते आपले लोक कसले. अशा स्थितीत मी बँकेत लागले. त्यावेळेस माझ्याबरोबर जेमतेम 4-2च मुली होत्या. पुरुष मंडळी आमच्याकडे कुतूहलानं बघायची, पण दबल्यासारखं वागायची. आमच्या पाठीमागे अचकट विचकट सुद्धा बोलत असतील, कुणी सांगावं, पण समोर मात्र जरा जास्त सभ्यपणे वागायची. क्वचित टोमणे मारायची, पण बाईला मदत करायला मिळावी म्हणून धडपडायची. आम्ही त्यांच्याशी अंतर ठेवूनच वागत असू, फारशा मिसळत नसू. आम्ही म्हणजे मी, तारा पाटील आणि इरावती सोमण. चौथी होती एक सरनाईक आडनावाची. पहिलं नाव आठवत नाही, पण ती गेली नोकरी सोडून लागल्या 4च महिन्यात. इरावती सोमण लक्षात राहण्यासारखी मुलगी होती. रंगानं मध्यम पण रूपानं उजवी. मला आठवतं पहिल्यांदा अगदी लांब बाह्यांची पांढरी पोलकी घालून यायची ती, आणि एकच एक लांब शेपटा. पण असल्या काकूबाई फॅशनमध्ये देखील ती गोड दिसायची. नुकतंच तिचं लग्न झालेलं. मूळची ती रेवती पाठारे. सोमणांबरोबर तिचा प्रेमविवाह. झेवियर कॉलेजमध्ये ही शिकत असताना सोमणांची भाची हिच्या वर्गात शिकत होती. तिच्यावरून सोमणांशी ओळख. आंतरजातीय लग्न तेव्हा चुकून माकून होत होती, अगदीच नाही असं नाही. पण ब्राह्मणानं मागणी घातली हे रेवतीच्या वडिलांना आवडलं नाही. तो त्या भागातला नावाजलेला माणूस, बापजाद्यांची मोठी इस्टेट, पण आता राहत्या घराखेरीज काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. त्याचाही पाऊण भाग भाड्यानं दिलेला होता. एवढं असून सुद्धा जुना रुबाब पाठाऱ्यांच्या मनात शिल्लक होता. आपल्या मुलीनं दुसऱ्या जातीत लग्न केलं तर समाज काय म्हणेल हा बागुलबोळा होताच. तेव्हा त्यांनी रेवतीला सांगितलं, तुझी तू काय वाटेल ते करायला मोकळी आहेस, पण आमच्या घराशी तुझा संबंध मात्र संपला. रेवतीला जशी काही सोमणांची भुरळच पडली होती.
सोमण गोऱ्या गुलाबी रंगाचे, हसतमुख चेहऱ्याचे, बोलण्याची पद्धत लागवी. इन्शुरन्स कंपनीमध्ये ते एरिया मॅनेजर होते. रेवतीनं सरळ घरच्यांचा संबंध सोडला आणि ती इरावती सोमण झाली. ती बँकेत लागली तेव्हा तिच्या लग्नाला वर्षसुद्धा झालं नव्हतं. आपल्याच नादात ती खूप बडबडायची. आपल्या लग्नाचं पुराण उत्साहानं पुन्हा पुन्हा रंगवून सांगायची. या लग्नाच्या भानगडीत रेवतीचं अभ्यासाचं 1 वर्ष बुडालंच होतं. ती आमच्या इथं नोकरीला लागली त्यावेळेस तिचं शिक्षण इंटरपर्यंत येऊन थांबलेलं होतं. जुलै महिन्यापासनं तिला बँकेत यायला रोज 15 मिनिटं उशीर व्हायला लागला. यायची तीही धावपळ करीत, चेहरा घामानं डबडबलेला, केस विस्कटून कपाळावर आलेले अशा अवतारात. जेमतेम मस्टरवर सही करायची आणि मस्टर उचललं जायचं. तशी ही हुश्य करीत आपल्या जागेवर आदळायची. आम्ही विचारलं, रोज रोज उशीर होतो, हा काय प्रकार आहे? तोंडभर हसून ती उत्साहानं म्हणाली, मी कॉलेजात नाव घातलंय. त्यावेळेस सिद्धार्थ कॉलेज नवीनच उघडलं होतं. नोकरीवाल्या लोकांसाठी सकाळचे खास वर्ग होते. तर ही तिथं जायला लागली. म्हटलं, सोमणांची कमाल आहे. बायकोला नोकरी तर करू देतातच, वर आणखी कॉलेजात घातलंय. दुसऱ्यासारख्यानं म्हटलं असतं, खूप झालं इंटरपर्यंत शिक्षण, आता घराकडे बघा. पण या माणसाला बायकोचं कौतुक काही औरच. 2 वर्ष हे सकाळचं कॉलेज आणि दुपारची नोकरी असं त्रांगडं चालू राहिलं. इरावती बँकेच्या कामात भलतीच हुशार होती. 1 नंबरची व्यवस्थित. कुणाला बोट ठेवायला एवढी जागा तिच्या कामात मिळत नसे. दिवसभर कामात डोकं खुपसून असायची. संध्याकाळी घरी जायला निघे तेव्हा मात्र थोडी थकल्यासारखी दिसायची. शिक्षण आणि नोकरी दोन्ही झेपणं तसं कठीणच होतं. त्यातनं परीक्षा जवळ आल्या की विचारायलाच नको. सुदैवानं नवरा समजूतदार होता. घरी राजा राणीचा संसार होता. तिसरं कुणी नव्हतं. या परिस्थितीत इरावतीला मुलबाळ होऊन चालण्यासारखं नव्हतं. हे समजत असूनही मी 1-2 वेळा तिला खट्याळपणे म्हटलं, बघ बाई इरावती, लग्नानंतर वेळच्या वेळी मुलं झालेली बरी असतात. आता बसशील करिअर करत आणि नंतर वय जून झालं की अवघड जाईल. यावर इरावती हसून म्हणायची, जाऊ दे हो, आधी BAची परीक्षा तर पार पडू दे. इरावती BA झाली. त्यानंतर जेमतेम महिना उलटला असेल, पुन्हा आपला तिला पहिल्यासारखा उशीर व्हायला लागला. डोळ्यात येईल एवढा नाही, पण असाच 5-10 मिनिटं. मी म्हटलं, का ग बाई, आता कॉलेज नाही काही नाही, मग का उशीर होतो? तशी म्हणाली, बोलू नका कुणाकडे, पण मी एक पार्ट टाईम नोकरी धरली आहे सकाळची. कुठं? सिटिझन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये. नुसतं 2 तासांचं काम असतं. 125 देतात. कशाला सोडायचे? 10ला सुटते, मग जेवून येते म्हणून धांदल. जेवायला घरी जातेस? नाही हो, गिरगावातच तांब्यांच्या इथं जेवते. तिथं ट्रॅम मिळते, ती सरळ इकडेच येते. 2 आण्यात काम. इरावती नोकरीला कोऑपरेटिव्ह सोसायटीत जाते, तिथनं तांबेकडे जेवते. मनाला थोडं विचित्र वाटलं. नाही म्हणजे त्यावेळी मुली काही अगदी हॉटेलात जातच नसत असं काही नाही, पण 2-4 मिळून क्वचित दुपारच्या चहा कॉफी प्यायला गेल्यात तर, त्याही अविवाहित पोरी. या लग्न झाल्या बाईनं एकटीनं जेवायला तांब्याकडे जायचं म्हणजे त्यात गैर काही नव्हतं, पण कुठंतरी खटकलं एवढं खरं. मी तिची थोडीशी थट्टा केली. म्हटलं, मिळवा पैसे, 2 माणसात 3-3 नोकऱ्या, 5 वर्षात बंगला उठवायचा आहे की गाडी घ्यायची आहे? ती हसली. का कोण जाणे, पण मला वाटलं ही पूर्वीसारखी खळखळून हसली नाही. असं वाटण्यात काही अर्थ नव्हता म्हणा. पूर्वीपेक्षा तिचं वय वाढलं होतं. थोडा भारदस्तपणा आला होता. मग हसणं तेवढंच अल्लड कसं राहील? 2-3 महिन्यांनी मी तिला विचारलं, काय ग, लक्षात आहे ना मी सांगितलेलं? काय ते? मी अन तारानं बाळांत विडे तयार ठेवलेत, आता तू बघ काय ते. ती कसनुसं हसली. म्हणाली, ती आणखी 3री नोकरी कुठं करू मी? आणि योगायोग कसा तो बघा. इरावती खरंच 3री नोकरी करायला लागली. मॅट्रिकच्या 2 मुलींना गणित इंग्लिश 1-1 दिवस आलटून पालटून शिकवायचं. बरं, मुली एकाच घरातल्या नव्हत्या, 2 वेगवेगळ्या, पण जवळजवळच्या घरातल्या होत्या. मी इरावतीला विचारलं, तुला गरजच काय शिकवणीची? मला नाही, पण त्या मुलींना आहे. त्यातनं यांच्या मित्रांच्या मुली.
50-50 रुपये देतात. तेवढे 100 झाले. हे फार होतं इरावती. सकाळचे 125. आता 150 केलेत. तेच 150 आणि हे 100, शिवाय नोकरीचे 250. पुढल्या महिन्यापासून महागाई भत्ता वाढतोय. 300 तरी होतील, म्हणजे झाले 550. शिवाय मिस्टर सोमण्णा 700 मिळतात म्हणालीस. एवढा पैसा तुम्हाला हवाय कशाला? फार लोभ बरा नाही. मला नाही ग लोभ, पण सोमण म्हणतात माणसाला पैसा हवा. अगं पण त्यासाठी असं सकाळपासून रात्रीपर्यंत खपायचं? तू घरी किती वाजता पोचतेस? 9. सकाळी 6:15ला घर सोडतेस. 6:15 ते रात्री 9 तू घराच्या बाहेर असतेस. मग काय झालं? करायचंय काय घरी राहून? स्वयंपाक आणि घरकामाला बाई ठेवलीये. बाकी सगळे व्यवहार सोमण स्वतः बघतात. काहीतरीच काय बोलतेस? व्यवहार दुसऱ्यांनी पाहिले तरी बाई माणसानं घरात राहायला नको? यावर इरावती उशीर होतोय एवढंच म्हणून निघून गेली. मी चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिले. एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली होती. अलीकडे इरावती पूर्वीसारखी मोकळेपणानं बोलत नाही. पण मी तिला सोडते की काय? चांगली खणपटीला बसले. एक दिवस तिला शिकवणी नव्हती, तेव्हा तिला घरी घेऊन गेले. चांगले चहा पोहे करून दिले. खूप गप्पा मारल्या. मध्येच विचारलं, हे आत्ता बोलतेस? तसं रोज बोलायला काय होतं? बोलते तर खरी. खोटं बोलू नकोस. वेळ कुठं असतो बोलायला? बँकेत तर सारखं काम नि सकाळ संध्याकाळ. माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळू नकोस इरावती. खरं सांग, तुला सबंध दिवस राबायलाच हवं का? पुष्कळ मुली करतात हल्ली नोकऱ्या. अशा सकाळपासनं रात्रीपर्यंत? अगं तू आरशात तरी पाहतेस की नाही? केवढी हडकलीयस. आलीस तेव्हा कशी बाळसेदार होतीस, अजून आठवतंय मला. बाळसेदार या शब्दाला ती हसली. आधी मला सांग, तू कशासाठी पैसे जमवतेस? ती आपली गप्पच. 2 मिनिटांनी मी विचारलं, मूल होण्याबद्दल काही विचार केलास? वेळ कुठं आहे? का? बँक मॅटर्निटी लीव देते, चांगली भर पगारी. बाळांपणापुरती, फार तर पुढं 6 महिने. पण नंतर लहान मुलाचं करणार कोण? आणि बोलता बोलता ती एकदम रडायलाच लागली. मी तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या तिचं रडू थांबेना. एक शब्दही न बोलता ती कितीतरी वेळ नुसती रडतच होती. जसं काही कितीतरी दिवसांचं साचलेलं रडू या क्षणी एकदम बाहेर पडत होतं. मग मी खोदून खोदून विचारल्यावर ती रडत रडतच म्हणाली, मला मूल हवंय. मला मूल हवंय. हो, कधीपासून हवंय. फार हवंय. पण सोमण ते होऊ देणार नाहीत. त्यांना मी दुसरं काहीच करायला नकोय. मी फक्त रात्रंदिवस राबायचं आणि त्यांना पैसे आणून द्यायचे. एवढंच माझं त्या घरातलं स्थान. घर घर असं आपलं उगाच म्हणायचं. मला कुठं आहे हो घर? मला कुठं आहे घर? एवढं बोलून ती पुन्हा रडत सुटली. इरावतीच्या नवऱ्याविषयी सुरुवातीला माझ्या काय कल्पना होत्या आणि आता प्रत्यक्षात हे काय होत होतं? जो माणूस बायकोच्या शिक्षणासाठी जीव टाकतोयसं वाटत होतं, तो प्रत्यक्षात तिला केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून रगडून काढत होता. त्या बदल्यात फक्त रात्रीपुरतं घरी येण्याशिवाय दुसरी कसलीच परवानगी तिला नव्हती, आई होण्याची देखील. अशा परिस्थितीत लग्नाचं कसलं सुख इरावतीला मिळत असेल ते उघडच होतं. 14 तास राबल्यानंतर ती थकून जाऊन बिछाण्यात अंग टाकत असेल, तत्क्षणी तिचे डोळे मिटत असतील. पण अधूनमधून का होईना सोमण तिला बळजबरीनं उठवत असतील. ती नको ना, मी फार दमले असं म्हणत असताना तिकडे दुर्लक्ष करून स्वतःला हवं ते सुख ओरबाडून घेत असतील. कसला हा संसार? यात साधा दुसऱ्याचा विचार नव्हता. मग प्रेम तर दूरच राहिलं. आणि हा होता चक्क प्रेमविवाह. गोडगोड बोलणाऱ्या लालबुंद सोमणांचा देखणा चेहरा हा निव्वळ मुखवटा असेल अशी मला आजवर कल्पना नव्हती. विचार करता करता मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. पहिल्यांदा इरावती सोमणांविषयी किती बोलायची, पण आता तिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेखही येत नसे. याचं कारण कळलं. आणि एकदा इरावती 4-5 दिवस बँकेत आलीच नाही. इरावती कधीच रजा घेत नसे म्हटलं तरी चालेल. क्वचित घेतलीच रजा तर तीही आधी सँक्शन करून. म्हणूनच ती जेव्हा न कळवता रजेवर गेली तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटलं.
न राहून मी तिच्या घरी गेले. सोमणांनीच दार उघडलं. ते मला बेडरूममध्ये घेऊन गेले. बिछाण्यावर इरावती झोपली होती. ती भलतीच फिकुटली होती. मूळची सावळी मुलगी आता चक्क फिकट गोरी दिसत होती. कावीळ झाली होती तिला. सोमण त्यांच्या नेहमीच्या अदबशीर पद्धतीनं म्हणाले, काय घाबरलो होतो मी? जगते की मरते अशी परिस्थिती होती. इरावतीला फारसं बोलवत नव्हतं. ती पडूनच होती. माझा हात हातात घेऊन तिनं घट्ट दाबला आणि ती भिंतीकडे तोंड करून पडून राहिली. घरात कुणीतरी नात्यातल्या वाटणाऱ्या बाई होत्या. त्यांनी चहा आणून दिला आणि त्या आमच्याबरोबर खोलीतच बसून राहिल्या. थोडा वेळ मी एकटीच इकडचं तिकडचं बोलले आणि निघून आले. आठवडाभराने इरावती कामावर हजर झाली. अजूनही ती अशक्तच वाटत होती. म्हटलं, तुझ्याकडे स्वयंपाकाला वर कामाला बाई आहे म्हणालीस, ती नाही कुठं दिसली? त्या नात्यातल्या बाईंना चहा करावा लागला. अहो त्याच वरकामाच्या बाई, इरावती म्हणाली. मी आश्चर्यानं म्हटलं, काहीतरीच काय सांगतेस? ती बाई तर चांगली आपल्यापैकी वाटत होती. आहेच, इरावती म्हणाली. सोमणांच्या मित्राची बायको ती. म्हणजे? मला नाही समजलं. अहो त्यांनी तिला घरीच आणून ठेवलंय कितीतरी वर्षापासून. तिच्या नवऱ्याला बिचाऱ्याला वेड लागायची पाळी आली होती. वर यांनीच त्याला उलट दम दिला. कुठं बोललास तर ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. तोही भित्राच होता. त्यातनं बायको त्याच्या ताब्यात नाही. तो काय करील? आता भटकत असतो भ्रमिष्ठासारखा. कामधंदासुद्धा नीट करत नाही म्हणे. पण हिला काय त्याचं? मला खरं वाटेना. सोमण आणि ही गुंडगिरी. तू कसं सहन करतेस पण? सहन न करून सांगू कुणाला? घराबाहेर पडू? कुणाच्या आधारावर? मी मिळवती असले तरी घरातल्या एका पैशावर माझा हक्क नाही. पैन पै यांना देत आले आजवर. आवाज चढवायचा म्हणजे फक्त 4 लोकांना तमाशा. दुसरं काय? बरं पळून जावं म्हटलं तरी जायचं कुठं? त्यातनं यांचा स्वभाव हा असा, काय वाटेल ते करून ठेवतील. शिवाय ती घरात असली नसली, मला त्याचं काय? मी रात्री झोपायला तेवढी घरी जाते. त्यावेळेत सोमण माझ्याबरोबर असतात. पण संध्याकाळ तिची, कधीकधी पुरा दिवसही. म्हणून तर मला रजा घ्यायचा धीर होत नाही. वाटतं कधी काय नजरेला पडेल कोण जाणे. त्यापेक्षा दृष्टीआड सृष्टी तेच बरं. करायचं काय रजा घेऊन? घर नसल्यासारखंच. वाटलंच मला. नाहीतर एवढी काविळीतून उठलीस आणखी 4 दिवस घरी राहून विश्रांती घेतली असतीस तर. इरावती म्लान हसली. मी विचारलं, का हसलीस? मला कावीळ झाला होता असं सोमणांनी सांगितलं, त्यावर विश्वास ठेवलात तुम्ही? मग? कावीळ बिवीळ काही नव्हती. कुठंतरी चूक होऊन मला 2-3 महिने गेले होते. पण सोमणांनी पाडायला लावलं. डॉक्टर चांगला नव्हता. फार त्रास झाला मला. आणि आता कधीच व्हायची आशा नाही बहुतेक. त्या दिवसापासून इरावतीचं बोलणं अगदीच कमी झालं. डोक्यात तुरळक पांढरे केसही दिसायला लागले. एकंदर दिसणं पूर्वी इतकं टापटिपीचं राहिलं नाही. कामात मात्र तिनं कधीही कसूर केली नाही. तिनं कितीही थकव्यानं केलेलं काम असो, त्यात कधी एक चूक मिळाली नाही. आता बँकेत आम्ही पूर्वीसारख्या 3-4 राहिलो नव्हतो. एकूण स्टाफ खूपच वाढला होता. पण मुलींचं प्रमाणही पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक झालं होतं. नव्या मुलींनी पूर्वीची इरावती पाहिली नव्हती. त्या तिला एक चोख काम करणारी काकूबाई समजत. तिच्या कामातल्या शिस्तीची त्यांना दहशत वाटे. पण ती कुणात फारशी मिसळत नाही याचा रागही येई. सोमण अधूनमधून बँकेत येत. पगाराच्या दिवशी हटकून येत. ओव्हरटाईम मिळत असला किंवा बोनस क्रेडिट होणार असला की ती तारीख ते कधीच चुकवत नसत. इरावती देखील पैसे बाजूला काढून ते मुकाट्यानं त्यांच्या स्वाधीन करायची. ती त्यांच्या येण्याचा गाजावाजा अजिबात करीत नसे किंवा पैसे 4 चौघांसमोर देत नसे. तरीही त्यांच्या पठाणी वसुलीविषयी कुजबूज व्हायचीच. सोमणांना त्याची फारशी पर्वा नसावी. उलट ते आले की आमच्यासारख्या जुन्या ओळखीच्या 4-2 माणसांशी आपणहून हसून बोलून जात. इरावती आमच्याकडे आली त्याला जवळजवळ 10 वर्ष होत आली होती. एवढ्यात काय झालं की आमच्या इथं एक नवीन तरुण ऑफिसर आले, कीर्तने म्हणून. MA LLB होते,
पण वागायला मोठे नम्र आणि साधे. लहान बाळासारखा सरळ स्वभाव. हे कीर्तने अजूनही अविवाहित होते. म्हणूनच की काय कोण जाणे, पण त्यांना जगाचा अनुभव अजून पुरेसा नसावा. ते आपले बेदरकारपणे गोष्टी करीत, स्टाफला सवलती देत, कधी कधी त्यांची कामं करून देत, म्हणत होणार आहे काय, सगळी आपलीच माणसं आहेत, सगळी चांगली आहेत. रजा बिजा बेधडक सँक्शन करीत. अर्जामध्ये मंडळी थापा मारतात, खोट्या केविलवाण्या हकीकती जुळवून सांगतात. हे कीर्तनींना पटतच नसे. ते म्हणत, करू दे मजा, आपल्या एका सहीनं दुसऱ्याचं काम होतंय तर तेवढ्यासाठी कशाला अडवून धरायचं. एके दिवशी मला विचारलं, या सोमणबाई त्यांचं काय आहे? का, काय झालं? नाही, गप्प गप्प असतात, फार बोलत नाहीत, हसत नाहीत. बरं डल आहे म्हणावं तर तसंही नाही, कामात हुशार आहेत. मी थोडक्यात सगळं सांगितलं. कीर्तनेंना वाईट वाटलं. म्हणाले, बघा, पुरुषापासनं स्वातंत्र्य मिळावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून बायकांनी नोकऱ्या धरल्या, पण आता नोकऱ्याच गुलामासारख्या कराव्या लागतायत ना. काही दिवस मी लांबनं निरखत होते. कीर्तनेंनी इरावतीला बोलतं करायचा जणू निश्चयच केलेला दिसत होता. ते काहीतरी काम काढून तिला आपल्या टेबलाशी बोलावीत, कधी स्वतः तिच्याजवळ जाऊन तिच्या कामाची चौकशी करीत. अर्थात हे सगळं फार सहजपणानं, मोकळेपणानं, निष्पापपणानं व्हायचं. त्यामुळे कुणाला त्यात काही वावगं वाटत नसे, कुरूप दिसत नसे. स्वतः इरावती तर नुसती हरखूनच गेली होती. आताशा ती थोडी नीटनेटकी राहायला लागली होती. किंचित मोकळेपणानं बोलू लागली होती. मला एक दोनदा म्हणाली, हे कीर्तने आहेत ना, त्यांचं स्टाफवर खूप लक्ष असतं बघ, माझी सुद्धा चौकशी करीत होते. एकदा सांगायला लागली, काल कीर्तने घरी आले होते. घरी? ते कसे काय? अहो गंमतच झाली. मी रस्त्यानं चालले होते. हल्ली मुलांच्या परीक्षा चालू आहेत ना, म्हणून संध्याकाळच्या गणित इंग्रजीच्या शिकवण्या बंद. काय एक दोघे जण डिफिकल्टीज विचारायला घरी येतात तेवढेच. तेव्हा मी चालले होते परस्पर घरी. पाठीमागणं यांची गाडी आली हॉर्न वाजवत. थांबावंच लागलं. वर म्हणाले, मी सोडतो. मला इतकं संकोचल्यासारखं झालं, पण नाही म्हणावं तर तेही वाईट दिसलं असतं, म्हणून बसले झालं गाडीत. घराशी उतरल्यावर मी नुसतं रीत म्हणून वर चला म्हटलं तर चक्क घरी आलेन काय. सोमण होते घरात. आधी नव्हते, पण चहा करते तोवर आले. पहिल्यांदा मला जरा अवघडच वाटत होतं. म्हटलं यांना कसं वाटेल न काय. पण गंमत म्हणजे दोघेही खूप गप्पा मारत बसले. वर आणखी आज कीर्तने म्हणतात, फार चांगले वाटले तुमचे मिस्टर, मला कल्पना नव्हती. मग मी काय सांगणार, चांगले वाटले तर वाटू दे. सोमण वेळ मारून नेण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं हसले बोलले असतील. खरं तर त्यांना कीर्तनेचं घरी येणं आवडलं नसण्याची शक्यता अधिक होती. पण माझा हा तर्क चुकीचा ठरला. कारण नंतर कधीही सोमण इरावतीकडे आले की कीर्तनेंच्या टेबलाशी जाऊन गप्पा मारीत बसू लागले. त्या दोघांची चांगलीच गट्टी जमते असं दिसू लागलं. त्यांच्या गप्पा चालल्या असल्या तरी इरावती तिथं कधीच रेंगाळत नसे. ती आपल्या टेबलाशी जाऊन काम करीत राहायची. जसा काही कीर्तनेंकडे त्यांचा कुणी बाहेरचाच मित्र आलाय. एरवी कीर्तनेंशी बोलणं तिला आवडायचं, पण ती कधी मर्यादा सोडून बोलली वागली नाही. बारकाईनं पाहिलं तरच कळायचं की कामापुरतं बोलतानाही तिला सूक्ष्म आनंद होतोय. असा आनंद मी तिच्या तोंडावर सुरुवातीच्या दिवसानंतर कधीच पाहिला नव्हता. एके दिवशी ती मला म्हणाली, कीर्तने किती मजेशीर माणूस आहे नाही? म्हटलं, का, काय झालं? नाही, मला म्हणत होते कशाला नोकरी करता, सरळ सोडून द्या. मी म्हटलं, काहीतरीच काय, नोकरी सोडली तर मला घरही सोडावं लागेल. तशी म्हणाले, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, सोमण सहज परवानगी देतील नोकरी सोडायला. मी काहीच बोलले नाही यावर. कीर्तने सोमणांच्या आहारी गेलेत हे तर उघडच आहे, पण त्यांनी नोकरी सोडण्याची नुसती कल्पना सांगितली तेवढ्यानं सुद्धा किती बरं वाटलं. मोकळं मोकळं, अगदी सुटल्यासारखं वाटलं. कीर्तन यांनी सोमणांना काय आणि कसं पटवलं कुणास ठाऊक, पण महिनाभरातच इरावतीच्या संध्याकाळच्या शिकवण्या बंद झाल्या. त्या दिवशी इरावतीला इतका आनंद झाला होता. पिंजऱ्यातनं बाहेर काढल्यावर पाखरानं पंख फडफडावून पाहावेत तसं तिचं चाललं होतं. बायकांनी चालवलेल्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये ती मला मुद्दाम घेऊन गेली.
तिथं इतक्या गोष्टींवर आम्ही बडबडलो की काही विचारूच नका. मी तिला इतक्या आनंदात क्वचितच पाहिली होती. मी खरी चकित झाले ती यानंतरच्या घडामोडींनी. इरावती, सोमण आणि कीर्तने अशी तिघं मिळून संध्याकाळचे कार्यक्रम आखू लागली. कधी कीर्तने सोमणांकडे जायचे तर कधी सोमण दाम्पत्य कीर्तन्यांकडे गप्पा मारत बसायचं. तिघं मिळून कुठं ॲक्वेरियम बघायला जा, कुठं व्याख्यानाला जा, रांगणेकरांच्या नाटकाला जा, मास्टर कृष्णांच्या गाण्याला जा, असले कार्यक्रम आखायची. सोमणांचा एक मित्र म्हणे फिल्म डिस्ट्रीब्युटर होता. त्याच्याकडून सोमणांना सिनेमाचे पासेस मिळायचे. तिघं मग ठरवून पहिल्या शोला जायची. कीर्तन्यांचा दिलीप कुमार भारी लाडका होता म्हणे. या 6 महिन्यात इरावती पुन्हा एकदम बदलली. ती 5 वर्षांनी तरुण दिसायला लागली. रुंद काठांच्या साड्यांची फॅशन नुकतीच आली होती तशा ती नेसायला लागली. मला म्हणाली, बाई, आयुष्यात राहून गेलेली सारी हौसमौज मी आता करून घेतेय. लोकात आता इरावती आणि कीर्तने यांच्याविषयी चर्चा व्हायला लागली होती. अर्थात इरावतीच्या वागण्यात अजूनही नावं ठेवायला जागा नव्हती, पण लोक एकाचे 10 करतातच ना. ती माझी मैत्रीण म्हणून माझ्याकडेही आडून आडून चौकशी व्हायची, पण मी दाद देत नसे. बापडीला आयुष्यात पहिल्यांदा सुख दिसत होतं आणि त्यावर तिचा अधिकार होता. तिने सोमणांसारख्या माणसाला सोडून कीर्तन्यांशी लग्न केलं असतं तरी ते योग्यच होतं. मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. सोमणांसारखा माणूस इरावतीची कीर्तन्यांशी वाढती मैत्री सहन करतो, एका परीनं तिला उत्तेजनच देतो. हे कसं की आपली आजवरची त्याच्याविषयीची कल्पनाच चुकीची आहे. पुढे भलताच काही प्रकार झाला. कीर्तने त्यावेळेस आमच्या सिक्युरिटीज डिपार्टमेंटचे हेड होते. एके दिवशी 12च्या सुमाराला मॅनेजरच्या शिपाई त्यांच्या टेबलाशी आला आणि सलाम करून उभा राहिला. सलाम म्हणजे मॅनेजर साहेबांनी बोलावलंय. कीर्तने हसत हसत मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले. बाहेर आले ते मात्र भलतेच गंभीर होऊन. आले आणि टेबलावरचं काम पुढं चालू केलं, पण त्यांचं कामात लक्ष नव्हतं. नुसते पेपर्स चिवडत बसले होते. 1-2 पार्टी झाल्या, त्यांनाही काहीतरी तात्पुरतं सांगून वाटेला लावलं. मग डोकं धरून बसले. मी विचारलं, साहेब, बरं नाही का वाटत? नाही, बरं आहे ना, त्यांनी दचकून सांगितलं आणि पुन्हा पेपर चिवडू लागले. मग उठले, इरावतीच्या टेबलाशी गेले. तिच्याशी हलकेच काहीतरी बोलले आणि बाहेर पडले. 5-1 मिनिटांनी तिनं काम बाजूला ठेवलं, पर्स उचलून तीही चालती झाली. म्हटलं, हे चाललंय काय? कीर्तने बँकेत आल्यापासून असे गंभीर अस्वस्थ झालेले कधीच दिसले नव्हते. मी नुसती धास्तावून गेले. संध्याकाळी 5 वाजता इरावतीला म्हटलं, तुला जायचंय का आज कुठं? नाही, सरळ घरीच जाणार आहे. मग माझ्यासाठी थांब, बरोबर जाऊ. मला वाटलं इरावती आढेवेढे घेईल, पण उलटच निघालं. इरावतीला आज कोणाची तरी सोबत हवीच होती, कुणाशी तरी बोलायचंच होतं. आणि तिची माझ्या इतकी जवळची मैत्रीण दुसरी कोण होती? आम्ही काळ्या घोड्याशी नवीन निघालेल्या इंडिया कॉफी हाऊसमध्ये जाऊन बसलो. इथं स्पेशल कॉफी घेतली की तासचे तास गप्पा मारता यायच्या. मी विचारलं, कीर्तनींचं काय झालंय? इरावती क्षणभर थांबून म्हणाली, तुम्हाला म्हणून सांगते बाई, पण बाहेर 4 चौघात सांगण्यासारखं नाही. एवढं काय आहे? कीर्तन्यांवर चोरीचा आळ येतोय. बाई ग, माझ्या अंगातून सरकन शहारा गेला. कीर्तनींसारखा माणूस आणि चोरी? चोरी म्हणजे काय? मला सगळं सांग बघू सविस्तर. सोमणांचा एक फिल्म डिस्ट्रीब्युटर मित्र आहे. त्याला 2 दिवसांसाठी पैसे हवे होते. नाहीतर दिलीप कुमारची एक नवी फिल्म त्याच्या हातची जाणार होती. त्यासाठी त्याला हवे होते 44,000. मी तर ऐकून गारच झाले. त्या काळी 44,000 म्हणजे केवढा अवाढव्य आकडा होता. आता एवढी कॅश कोणाकडे असणार आणि आपल्या माणसाशिवाय दुसरं कोण विश्वासानं देणार? म्हणून यांनी कीर्तन्यांना रिक्वेस्ट केली. कीर्तनेंकडे कुठून आले एवढे पैसे? मध्ये बँकेने काही सिक्युरिटीज विकल्या. त्याचे 75,000 रुपये कीर्तन्यांकडेच एका पाकिटात होते. 2-4 दिवसांनी प्रॉपर अकाउंटला भरून टाकले तर चालण्यासारखं होतं. सोमणांना हे माहीत होतं. इथं पुष्कळदा त्यांची ये जा असते, माहिती आहे तुम्हाला? 2 दिवसांच्या बोलीवर कीर्तन्यांनी सोमणांना 44,000 दिले.
2 दिवस होऊन गेले. आज मॅनेजरनं पैशाची चौकशी केली. त्यांना कुणीतरी निनावी फोन केला म्हणे. पण कीर्तने सोमणांना मध्यस्थी घालून त्यांच्या मित्राकडून पैसे परत का नाही आणत? ते सोमणांनी मित्राला दिले असतील तर ना, आणि दिले असले तरी आता त्यानं ते थोडे स्वतःकडे ठेवलेत. खुद्द सोमण इथं नाहीतच. ते गेलेत आज पहाटेच गावाला. कुठं कशासाठी काही सांगितलेलं नाही. मी कीर्तन्यांना म्हटलं तर त्यांना अजून पटत नाही. पण ही सगळी सोमणांची मखलाशी आहे. कीर्तनेंना अजून वाटतंय की सोमण दिसतात तसेच चांगले आहेत. त्यांना कळत नाहीये की सोमणांनी एका दगडात 2 पक्षी मारलेत. पैशापरी पैसे लाटलेत न माझ्याशी मैत्री केल्याबद्दल त्यांचा सूड घेतलाय. आता हे आठवून सांगते तेव्हा स्पष्ट होतंय. बाकी तेव्हा काही इरावती एवढं नेमकं बोलली नसेल. पण सारांश हा, त्यावेळेस आम्हा दोघींनाही काय झालंय ते पुसटसं कळत होतं, केवळ तर्कानंच. पण गोंधळून जायला झालं होतं आणि फार भीतीही वाटत होती, एवढं खरं. दुसऱ्या दिवशी कीर्तने आल्या आल्या लगेच बाहेर गेले. त्यांच्या जागी राव म्हणून एक सिनियर ऑफिसर येऊन बसले. संध्याकाळी कीर्तने परत आले, पण आमच्यापैकी कुणाशी न बोलता तडक मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले. त्यांचा चेहरा भलताच उतरलेला दिसत होता. तिसऱ्या दिवशी कीर्तने बँकेत आलेच नाहीत. एका दिवसात हे प्रकरण सगळ्या बँकभर झालं. लोक कामातून वेळ काढून जागोजागी कुजबुजत उभे राहत होते. इरावती ही बँकेत आली नव्हती. सकाळी मी आले तेव्हा मॅनेजरच्या केबिनमधून पोलीस इन्स्पेक्टर बाहेर पडताना दिसले. 1-2 दिवसात सगळं उघड झालं. लपवण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही. सोमण मुंबईत नव्हतेच. त्यांच्या फिल्म डिस्ट्रीब्युटर मित्रानं कानावर हात ठेवले. कीर्तन यांनी 2 दिवस इकडे तिकडे धावाधाव करून पैसे उभे करण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण त्यातून रोख 4,000 सुद्धा उभे राहिले नाहीत. शेवटी हताश होऊन घरी बसून राहिलेल्या कीर्तन यांना पोलिसांनी घरीच येऊन अटक केली. बँकेत सगळेजण हळहळले. 1-2 वर्षात सगळ्यांनाच कीर्तन यांनी आपलंसं केलं होतं. इतका चांगला माणूस या फंदात अडकावा हे सगळ्यांना भयंकरच वाटत होतं. बँकेनं कीर्तनांच्या प्रॉव्हिडंट फंडामधून, डिपॉझिटमधून, पॉलिस्यांमधून अर्धी अधिक रक्कम वसूल केली. उरलेली बॅड डेटमध्ये टाकली. कीर्तनांची नोकरी तर गेलीच, पण त्यांच्याजवळ होता नव्हता तो पैसा सुद्धा धुतला गेला. कोर्टानं त्यांच्याकडे सहानुभूतीनं पाहिलं. आधीचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही हे विचारात घेतलं आणि त्यांना फक्त 1.5 वर्षाची साध्या कैदेची शिक्षा सांगितली. त्यानंतर 2 वर्षांनी मी एका टुरिस्ट कंपनीच्या ऑफिसात गेले. आम्ही आमच्या भगिनी मंडळाची एक तीर्थक्षेत्राची टूर अरेंज करीत होतो. त्यासाठी माहिती विचारून मी परतणार एवढ्यात हाक आली. बाई! टेबलाशी बसलेल्या माणसानं हाक मारली हे कळत होतं, पण तो माणूस ओळखीचा तर वाटत नव्हता. किडकिडीत, चष्मा लावलेला, केस पिकलेला असा तो वयस्कर माणूस होता. ओळखलं नाहीत मला? मी कीर्तने, तो म्हणाला. अगं बाई, काय भयंकर अवस्था झाली होती त्यांची. वय चक्क 15 वर्षांनी वाढलं होतं. 2-2.5 वर्षांनी भेटतोय आपण. कशी ओळखणार पटकन? तुमच्यातही खूपच बदल झालाय, मी स्वतःला सावरून घेत म्हटलं. तुरुंगवास हा. निर्ढावलेल्या माणसांना तो ठीक, पण आम्ही अगदीच अननुभवी. हसण्याचा प्रयत्न करीत कीर्तने म्हणाले. तरी मला चांगल्या वागणुकीबद्दल 6 महिन्यांची सूट मिळाली. फक्त 1 वर्षात बाहेर पडलो. 1 वर्ष काय आणि 1.5 काय म्हणा. एकदा तुरुंगात गेला की माणूस कायमचा जेलबर्ड. बदल झाल्यानं ओळखलं नाहीत हे ऐकून बरं वाटलं. काही जण ओळखूनही ओळख दाखवत नाहीत. कीर्तने भकास हसले. असं कसं करतात हे लोक? मला तर तुम्हाला भेटून इतका आनंद झालाय. चला चहा पिऊ कुठंतरी. आम्ही चहा प्यायला गेलो. खूप गप्पा मारल्या. कीर्तन यांनी अर्थातच इरावतीची चौकशी केली. म्हणाले, तिची फार आठवण येते. तिची चौकशी करायला मुद्दाम बँकेत येणार होतो, पण धीर होईना. मी मनात म्हटलं, कीर्तने साहेब, एकदा त्या बिचारीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलात, तेवढ्यानं ही अवस्था ओढवली. आता पुन्हा कशाला विषयाची परीक्षा? कशी आहे इरावती? मी काय बोलणार? त्यांना अटक झाल्यानंतर एका रात्रीत तिचं बोलणं हरवलं आणि आता तीही त्यांच्यासारखीच 10 वर्षांनी म्हातारी दिसायला लागलीये. हे सांगायचं कसं? बरी आहे.
एवढंच मी सांगितलं. आता नाही ना करीत पूर्वीसारख्या 3-3 नोकऱ्या? नाही. तुम्ही गेल्यानंतर पुन्हा सोमनांनी तिच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली होती. संध्याकाळच्या शिकवण्या सुरू झाल्या होत्या. बिचारीचं डोकं भरकटत असे. तरी पूर्वीसारखीच दिवसभर काम उपसायची. पण आता मात्र एकच नोकरी करते, बँकेतली. अरे वा, हे कसं जमलं? घरात लहान मूल आहे, त्याच्याकडे सकाळ संध्याकाळ बघावं लागतं. मूल? हो, सोमनांचं. त्यांनी घरात आणून ठेवलेल्या त्या मित्राच्या बायकोला झालेलं. त्याची काळजी इरावतीलाच घ्यावी लागते. नाहीतर ती बाई मोकळी कशी राहणार?